गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण BA भाग सेमिस्टर 1 करिता भारतीय लोकशाही यामध्ये दुसरं जे लेसन आहे त्या दुसऱ्या लेसनमध्ये भारतीय विचाराची परंपरा या अंतर्गत आपण भारतीय संविधानाचे तत्वज्ञान हे लेसन आपण बघणार आहोत। भारतीय संविधानाचे तत्वज्ञान आपल्याला माहिती आहे की भारत देश 1947 ला स्वतंत्र झाला। त्यापूर्वी स्वतंत्रता आंदोलन झालं आणि या आंदोलनाचा परिणाम आंदोलनामध्ये जे लोक भाग घेतले ज्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची काही स्वप्न होती की आपला भारत देश कसा असावा, आपल्या भारतीय नागरिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क कसे असावेत आणि आपल्या देशाचा विकास कसा व्हावा याचं एक स्वप्न होतं। आणि त्या स्वप्नाची परिपूर्ती आपल्याला ज्या वेळेस आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, तेव्हा आपल्या देशाचं जे संविधान आहे ते तयार करण्याचं ठरवण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचं संविधान अंमलात आलं। म्हणजे संविधानामध्ये ज्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला ते त्यांची स्वप्नपूर्ती आपल्याला दिसते। तर या भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानामध्ये पहिला जो भाग आहे महत्त्वपूर्ण उद्देशपत्रिका वाचल्यानंतर आपल्याला उद्देशपत्रिकेचा जो अर्थ आहे, उद्देशपत्रिका म्हणजे त्या संविधानाचा सार असते। जे कुठल्या गोष्टींचा साधारणतः त्या देशाच्या संविधानामध्ये समावेश आहे त्याचं सार म्हणजे उद्देशपत्रिका, त्याला इंग्रजीमध्ये प्रिएम्बल असं म्हटलं जाते। या उद्देशपत्रिकेवरून आपल्याला त्या देशाच्या संविधानाचा आधार काय आहे, कोणत्या गोष्टींचा समावेश आहे त्याची कल्पना येते। तर उद्देशपत्रिकेचा अर्थ हे पण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्या देशाचं जे संविधान आहे अतिशय महत्त्वपूर्ण बाबी त्यामध्ये समाविष्ट आहे। त्यामध्ये उद्देशपत्रिकेचे एकूण 3 विभाग आहेत। पहिला विभाग आहे राज्य व्यवस्थेचे स्वरूप, ज्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य या घटकांचा समावेश होतो। दुसरा भाग आहे राज्य व्यवस्थेची उद्दिष्टे, म्हणजे भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याची स्थापना व्हावी, हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि त्यानंतर तिसरा आणि उद्देशपत्रिकेचा जो शेवटचा अंतिम भाग आहे, यामध्ये आम्ही भारतीय जनता भारताचे ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य, स्वीकृत आणि स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरण्यात आलेले आहेत। यावरून आपल्याला आपल्या देशाच्या संविधानाची कल्पना येते। यामधला आपण पहिला जो भाग आहे राज्य व्यवस्थेचे स्वरूप कसं आहे, आपली राज्य व्यवस्था कशा प्रकारची आहे, सार्वभौम आहे। म्हणजे भारतातील लोक हे सार्वभौम आहे, अंतिम सत्ता ही लोकांच्या हातामध्ये आहे। कोणाला निवडून द्यायचं म्हणजे आमदार, खासदार पासून तर प्रधानमंत्री ते राष्ट्रपतीपर्यंत कोणाला निवडून द्यायचं याचा वोट ऑफ राईट, मताधिकार लोकांकडे दिलेला आहे। लोक सार्वभौम आहेत, कोणत्याही सरकारला ते निवडून देऊ शकतात, कोणत्याही सरकारला ते घरी बसवू शकतात, अशा प्रकारचं स्वातंत्र्य आहे। आणि आपला देश सार्वभौम आहे आणि देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण कुणाचेही गुलाम राहिलेलो नाही आहे। आमची जी अंतर्गत व्यवस्था आहे किंवा परराष्ट्र संबंध धोरण आहे, हे जर या संबंधीचे निर्णय घ्यायचे आहेत तर कोणाच्या परवानगीची गरज नाही आहे। आपण या संबंधीचे संपूर्ण निर्णय घेऊ शकतो आणि संपूर्ण भारतासाठी ते आपण लागू करू शकतो, म्हणून भारत हे सार्वभौम आहे। त्यानंतर दुसरं जे आहे स्वरूप समाजवादी, म्हणजे आपल्या देशामध्ये आपण बघितलं स्वातंत्र्यापूर्वी विषमता मोठ्या प्रमाणामध्ये होती, म्हणजे मानव निर्मित भेदाभेद मोठ्या प्रमाणामध्ये होते, स्त्री पुरुष भेदाभेद, जाती व्यवस्थेमुळे भेदाभेद, वर्ण व्यवस्थेमुळे भेदाभेद,
प्रांत व्यवस्थेमुळे भेदाभेद यातून बाहेर पडायचं असेल, यासोबतच आर्थिक बाबतीमध्ये भेदाभेद यातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर समाजवादी अर्थव्यवस्था, समाजवादी राज्यव्यवस्था निर्माण करणं आपल्याला आवश्यक आहे। जसा समाजवादीमध्ये आपल्याला असं दिसतं की उत्पन्नाची साधनं, हे जे उत्पन्नाची साधनं आहेत ही समाजाच्या मालकीची असले पाहिजे, ना कुठल्याही एका व्यक्तीचा त्याच्यावर अधिकार असावा। म्हणून समाजवादी राज्यव्यवस्था बनवण्यासाठी काही सरकारी कंपन्यांचं, काही खाजगी कंपन्यांचं सरकारी कंपन्यांमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे। ज्याप्रमाणे जसं रेल्वे आहे किंवा काही महत्त्वाचे LIC आहे, असे काही महत्त्वाचे जे कंपनीज आहेत किंवा विभाग आहेत गव्हर्नमेंटचे, ते गव्हर्नमेंटच्या मालकीचे ठेवण्यात आले आहेत की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये पार्टिसिपेशन होईल, प्रत्येक व्यक्तीचा सहभाग होईल अशा पद्धतीने, आणि संपत्तीचं हे केंद्रीकरण आहे ते बदलून संपत्तीचं विकेंद्रीकरण होईल आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता येईल। म्हणून समाजवादी ही राज्यव्यवस्था निर्माण करणे हे आवश्यक आहे। त्यानंतर धर्मनिरपेक्ष, आपण धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे। म्हणजे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ की आपल्या देशाने कोणत्याही एका धर्माला राज्यघटनेमध्ये स्थान दिलेलं नाही आहे। आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यात आलेला होता, जगभर पसरलेला होता। त्यानंतर मुस्लिम त्यांच्या काळामध्ये त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता। मात्र आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण कुठल्याही एका धर्माचा स्वीकार केला नाही, तर आपण जे सर्व धर्म आहेत सर्व धर्मांना समान आपण स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, त्याला पदापासून वंचित करता येणार नाही, त्याला संपत्तीपासून वंचित करता येणार नाही, अशी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे। त्यानंतर भारत हे प्रजासत्ताक राज्य आहे, प्रजासत्ताक राज्य आहे। प्रजासत्ताक म्हणजे आपल्या देशाचा जो प्रमुख आहे हा लोकशाही पद्धतीने निवडून येतो। हे राज्य लोकांचं राज्य आहे। कोणाला सत्तेमध्ये ठेवायचं, कोणाला सत्तेमध्ये बाहेर ठेवायचं हे सर्व लोक ठरवित असतात। आणि अशा आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो, लोकप्रतिनिधी कायदे बनवतात, आपण राष्ट्रपतीला निवडून देतो, राष्ट्रपती कायद्याचे तज्ज्ञ असतात। तर लोकशाही पद्धतीमध्ये प्रजासत्ताक राज्यामध्ये की निवडून दिलेले प्रतिनिधी त्या देशाचा शासन कारभार जनतेच्या कल्याणासाठी चालवण्याचा प्रयत्न करीत असतात। म्हणजे प्रजासत्ताक याचा अर्थ जनतेचा कल्याण करणे, वेलफेअर फॉर द पीपल, अशा पद्धतीने प्रजासत्ताक गणराज्य आपण ठरवतो। त्यानंतर मग गणराज्य राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे। म्हणजे गणराज्य याचा अर्थ काय होतो की आपल्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतो, त्याला गणराज्य असं म्हटलेलं आहे। आपल्या देशाचे जे खासदार आहेत हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात आणि त्याला निवडून देतात। म्हणजे जसं इंग्लंडमध्ये आपण बघतो, इंग्लंड हे पण संसदीय लोकशाही असलेलं राज्य आहे, परंतु ते गणराज्य नाही आहे। याचं कारण तिथे त्यांचा जो राजा आहे हा वंशपरंपरागत पद्धतीने निवडून येतो, परंतु आपले जे राष्ट्रपती आहेत हे निवडणुकीच्या माध्यमातून सर्वोच्च पदावर येतात, राष्ट्रपती बनतात। म्हणून भारत हे काय गणराज्य आहे। हे राज्यव्यवस्थेचं अत्यंत महत्त्वाचं स्वरूप आहे। त्यानंतर राज्यव्यवस्थेची उद्दिष्ट काही ठरवण्यात आलेली आहेत। त्या महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये भारताच्या सर्व नागरिकांना, आपले जे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे। कोणत्या कोणत्या प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे? सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, राजकीय न्याय मिळाला पाहिजे। राजकीय न्याय म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीच्या माध्यमातून पद भूषवता आलं पाहिजे। आर्थिक न्याय म्हणजे त्यांना कुठलाही उद्योगधंदा व्यवसाय करण्याची समान संधी प्राप्त झाली पाहिजे। आणि सामाजिक न्याय याचा अर्थ जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर त्याला कुठेही डावलल्या जाऊ नये, मानव म्हणून त्याला त्याचे सर्व अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजे। अशा पद्धतीने राज्यव्यवस्थेच्या उद्दिष्टामध्ये न्याय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण न्याय जर नसेल एखाद्या राज्यामध्ये तर त्या माणसाच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही, आणि त्यामुळे न्याय ही संकल्पना उद्दिष्टामध्ये ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर मग स्वातंत्र्य हे उद्दिष्ट आहे। आपण पारतंत्र्यामध्ये होतो, आपण स्वतंत्र झालो। स्वतंत्र म्हणजे आपल्याला दिसतं की श्रद्धा आहे, धर्म आहे, उपासना आहे, स्वातंत्र्य या बाबतीमध्ये म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने आम्हाला घेता आलं पाहिजे।
जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपल्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. राईट टू प्रेस आहे, आपल्याला लिखाण चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे, याचं स्वातंत्र्य म्हणजे आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. अशा प्रकारचं स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे. ते मग भाषणाच्या माध्यमातून, ते मग साहित्याच्या माध्यमातून, ते मग एखाद्या संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. अशा पद्धतीने स्वातंत्र्य हे सुद्धा काय आहे, महत्वाचं आपलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मग समता जोपर्यंत निर्माण होत नाही, विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये, समता निर्माण करणे हे एक आपल्या राज्य व्यवस्थेचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. कारण मानव निर्मित भेदाभेद मोठ्या प्रमाणामध्ये होते. स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव राज्यघटनेने मिटवण्यात आलेला आहे. प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. कुठल्या एखादा जातीचा आहे म्हणून त्याला डावलण्यात येऊ नये, म्हणून समानता ही निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे दर्जाची आणि संधीची प्रत्येक व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. कारण जोपर्यंत संधी मिळणार नाही तोपर्यंत कोणताही व्यक्ती हा डेव्हलप होणार नाही, विकसित होणार नाही. आणि त्या कारणामुळे हे पण उद्दिष्ट गाठलेलं आहे. त्यानंतर मग शेवटचं उद्दिष्ट आहे यामध्ये बंधुता. आपला देश आपल्याला माहित आहे, यामध्ये आपल्याला अनेक राज्य आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जातं, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलल्या जातं, अनेक राज्य आहेत. आता अनेक राज्यामध्ये लोकांना एकत्र आणणं सोपं काम राहत नाही. त्यामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे. आपण एका देशाच्या नागरिकांवर ही भावना निर्माण झाली पाहिजे. यासाठी मग बंधुत्व ही संकल्पना रुजवण्यात आलेली आहे. मग तो जम्मू काश्मीरचा व्यक्ती असो, तो कुठला तामिळनाडूमधील व्यक्ती असो, तो महाराष्ट्रामधील व्यक्ती असो, आपण या देशाचे नागरिक आहोत. आणि त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीच्या संधी जर मिळाल्या तर निश्चितच आपल्या देशामध्ये बंधुभाव निर्माण होईल. एक मजबूत राष्ट्र बनून येणाऱ्या काळामध्ये पुढे येऊ शकेल. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर संविधानाचं जे उगमस्थान आहे तिसरं आणि महत्त्वाचं, त्यामध्ये असं लिहिलं आहे की हे संविधान कोणी निर्माण केलं. हे संविधान जरी घटनाकारांनी निर्माण केलं, संविधान निर्मात्यांनी जरी निर्माण केलं, तरी त्याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे न घेता हे संविधान भारतीय जनतेने तयार केलेलं आहे. म्हणून मी भारतीय जनता हे शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. आणि ही घटना आमच्यासाठी तयार केली आहे. ही घटना मान्य केलेली आहे. ही घटना स्वीकृत केलेली आहे. स्वीकृत करून यासोबतच हे स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हे कोणीही आमच्यावर लादलेलं नाही. म्हणून भारतीय संविधानाच्या जे तत्वज्ञान आहे अत्यंत महत्त्वाचा हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो.